सो आपली आजची आपबीती आहे मंगेशची. सो मंगेशसोबत घडलेली घटना किंवा त्याची ही स्टोरी ऐकण्यापुरती तर ठीक आहे, पण तुम्ही देवाकडे हीच प्रार्थना करा की मंगेशसोबत जे घडलं ना ते तुमच्यासोबत होऊ नये, कारण त्याने जो अनुभव घेतला आहे तो अतिशय भयानक आणि डार्क आहे. तर मंगेशची ही स्टोरी सुरू होते पुण्यातल्या एका फ्लॅटपासनं, पण त्याआधी मंगेशची थोडी हिस्ट्री जाणून घेऊयात. मंगेश मूळचा विदर्भातला. तो पुण्यात कामानिमित्त आला होता. त्याचा मावस भाऊ म्हणजेच प्रसाद हा पुण्यातल्या एका कॉल सेंटर कंपनीमध्ये कामाला होता. सो प्रसादनेच त्याला विदर्भातून पुण्यात बोलवून घेतलं. आता आपण ज्या फ्लॅटबद्दल बोलणार आहोत तो फ्लॅट नेमकी कुठे आहे हे तर मी सांगू शकत नाही, कारण ऑफकोर्स कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे हा. बट जो त्या फ्लॅटचा एरिया आहे, सराउंडिंग आहे, ते आहे पुणे कॅन्टोन्मेंट. सो प्रसादने त्या एरियामध्ये एका जुन्या बिल्डिंगमध्ये तो फ्लॅट भाड्याने घेतला होता, कारण ऑफकोर्स तो स्वस्त होता, आजूबाजूला पण एवढी गर्दी नव्हती आणि ऑफिस पण जवळच होतं. सो सुरुवातीला सगळं काही नॉर्मल चालू होतं, पण जसे जसे दिवस सरत होते तशी एक एक गोष्ट त्यांना त्या फ्लॅटमध्ये रात्रीची जाणवू लागली. रात्रीचे त्यांना एकदम विचित्र आवाज येऊ लागले. त्यामध्ये सगळ्यात जास्त होणारी गोष्ट म्हणजे ते दोघे झोपले असताना त्यांच्या रूममध्ये कोणाच्या तरी मोठ्याने श्वास घेण्याचे आवाज त्या दोघांना येऊ लागले. तर कधी कधी त्यांना त्यांच्या रूममधून कोणाच्या तरी पावलांचे, कोणीतरी चालतंय असे आवाज येऊ लागले. मंगेश बऱ्याचदा रात्री 2-3 वाजता त्या आवाजांमुळे उठला होता आणि ही गोष्ट तो प्रसादला सुद्धा बोलतो, कारण प्रसाद तिथे त्याच्या आधीपासून राहायचा, पण त्याला अशी काही गोष्ट जास्त काही जाणवली नाही. पण जेव्हापासून मंगेश तिथे एंटर झालाय त्याला या गोष्टी जाणवू लागल्यात. पण मंगेशला नक्की माहिती होतं की या रूममध्ये, या फ्लॅटमध्ये त्यांच्या दोघांशिवाय कुणीतरी आहे. ऑफकोर्स, कारण या सगळ्या गोष्टी एकदा होत असतील, दोनदा होत असतील तर त्याला आपण भास म्हणू शकतो, पण वारंवार जर का एखादी गोष्ट होत असेल तर तो भास नसतो. मंगेश आता उठून उभा राहतो आणि पूर्ण कान टवकारून रूममध्ये कसले कसले आवाज येत आहेत हे ऐकू लागतो. त्याला या गोष्टीचा शोध लावायचा होता की हा नेमकी आवाज येतोय कुठून. तो फोन ओपन करतो आणि त्यामध्ये जो व्हॉइस रेकॉर्डर असतो ना तो चालू करतो, जेणेकरून प्रसादला दाखवता येईल की हे बघ, आपल्या रूममध्ये असे असे आवाज येत आहेत. आणि मंगेशला त्याचा पुरावा भेटण्यासाठी जास्त काही वेळ लागला नाही, कारण थोड्याच वेळामध्ये त्याला रूममध्ये मोठ्या मोठ्याने श्वास घेण्याचे आवाज येऊ लागले. त्याने आणखी लक्ष देऊन ऐकले तर तो आवाज त्यांच्या फ्लॅटचा जो मेन डोअर होता, जो मेन दरवाजा होता, त्याच्या पाठीमागून येत होता. आता तो त्यांच्या फ्लॅटचा जुना झालेला दरवाजा कर कर करीत उघडतो आणि जसा मंगेश दरवाजा उघडतो त्याच्या अंगावरती काटे उभे राहतात आणि त्याला असं वाटतं की आपण माउंट एव्हरेस्टवरती उभा आहोत की काय, एवढी थंड ती वाऱ्याची झुळूक असते. तो बाहेर कॉरिडॉरमध्ये येतो आणि इकडे तिकडे बघू लागतो, पण त्याला काही दिसत नाही. आता मंगेश ज्या बिल्डिंगमध्ये राहायचा ती बिल्डिंग 60-70 वर्षापूर्वीची असेल. आता तुम्हाला तर माहितीच असेल की कॅम्प एरियामध्ये कितीतरी ब्रिटिशकालीन जुने बंगले आणि बिल्डिंग्स आहेत. सो त्यापैकीच ही एक बिल्डिंग होती. सो आता मंगेश ज्या बिल्डिंगमध्ये राहायचा त्याचा वरचा फ्लोअर खाली होता, तिथे कोणीच राहत नव्हतं. त्याचा दुसरा फ्लोअर म्हणजे तो आता जिथे राहतोय त्या फ्लोअरवरती फक्त मंगेश आणि प्रसाद राहायचा, बाकी कोणी राहत नव्हतं. खालच्या ग्राउंड फ्लोअरवरती एक म्हातारीचं जोडपं राहायचं. आता मंगेशच्या बिल्डिंग समोरच मेन रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती एक स्ट्रीट लाईट जी नेहमी लागझूक करत असते. आणि मंगेश आता त्या कॉरिडॉरमध्ये उभं राहून त्या स्ट्रीट लाईटकडे एकटक पाहत होता आणि तेवढ्यात त्या लाईटच्या चालूबंद प्रकाशामध्ये त्याला एक काळी सावली दिसली. एका स्त्रीचा कसला तरी आकार त्याला त्यामध्ये दिसला आणि दुसऱ्या क्षणाला तो गायब झाला. तो डोळे पुसतो आणि नीट बघतो, पण आता त्याला काहीच दिसत नाही. तीच लाईट चालू बंद होणारी. आता हा त्याला नक्की भास झाला आहे की हे खरंच त्याने पाहिलंय. हा विचार करत तो आपल्या रूममध्ये पुन्हा एंटर करतो आणि तो झोपी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्यात त्याला एक खूप स्ट्रेंज गोष्ट जाणवते. त्याच्या जो डोक्यावरचा सिलिंग फॅन आहे तो बंद पडतो. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये स्ट्रेंज काय आहे, तर यामध्ये स्ट्रेंज गोष्ट अशी आहे की त्याचा जो सिलिंग फॅन आहे ना तो रोज रात्री 3 वाजता बंद पडतो. आता ही गोष्ट त्याच्या आधी थोडीशी लक्षात आली होती, जास्त नाही, पण तो 3 वाजता गाढ झोपेत असायचा आणि एवढं कोण विचार करते की फॅन बंद आहे की चालू आहे. पण आता त्याचे डोळे उघडे होते आणि त्याच्या डोळ्यासमोर हा फॅन घड्याळात 3 वाजले असताना बंद पडतो. आणि त्याच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झाला की हा फॅन नेहमी ह्याच टायमिंगला कसा बंद पडतो. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना त्याला झोप लागते आणि तो झोपी जातो.
दुसऱ्या दिवशी वीकेंड असतो, शनिवार, त्यामुळे दिवसभर त्याला रिलॅक्स करायचं होतं. पण त्याला ते काही जमेनाच. भर उन्हाळ्याच्या उकडत्या दुपारीमध्ये त्याला त्याच्या रूममध्ये थंडी वाजायची, ती थोड्या वेळापुरतीच. पण दुसऱ्या क्षणी त्याला भयंकर गरम व्हायचं. असो, प्रसाद आता बाहेर ग्रोसरीच्या शॉपिंगसाठी गेला होता आणि हा इथे एकटाच त्या फ्लॅटमध्ये खुर्चीवरती बसला होता. आणि त्याच्या डोक्यात हेच विचार घुमत आहेत की या फ्लॅटमध्ये नक्की कोणीतरी आहे. आणि तेवढ्यातच त्याला बाथरूममध्ये कसला तरी आवाज येतो. तो बाथरूमच्या जवळ जातो आणि कान लावून ऐकतो. तेव्हा त्याला ऐकू येतं की कुणीतरी हमिंग करते, कुणीतरी थोडंसं काहीतरी गुणगुणतंय. त्या आवाजामध्ये खूप सारे डिस्टॉर्शन आहेत, पण कुणीतरी नक्की गुणगुणतंय हे तरी त्याला कळलं होतं. तो पटकन बाथरूमचा दरवाजा उघडतो आणि इकडे तिकडे बघतो, पण त्याला यावेळेसही तिथे काहीच दिसत नाही. तो पुन्हा त्याच्या रूममध्ये येतो आणि खुर्चीवर बसतो. खुर्चीवरती बसल्या असताना त्याला सतत वाटत होतं की कुणीतरी त्याच्याकडे बघतंय, पण त्याला त्याच्या नेकेड आईजने दिसत नाही आहे की कोण बघतंय. पण ती नाही का एक गट फिलिंग असते की यार नाही, इथे काहीतरी वेगळं आहे. त्याची गट फिलिंग त्याला सांगत होती की यार नाही, या रूममध्ये तुझ्याशिवाय कोणीतरी आहे, जे की या ह्युमन वर्ल्डमध्ये एक्झिस्ट नाही करत, बट तरीसुद्धा ते तिथे आहे. आणि तेवढ्यातच दरवाजावरती ठकठक आवाज येतो. मंगेश तर डचकतो आणि तो दरवाजापाशी जातो आणि दरवाजामधल्या त्या होलमधून पाहतो तर त्याला दिसतं की तो प्रसाद आहे. मग मंगेशच्या जीवात जीव येतो आणि तो दरवाजा उघडतो. त्यानंतर ते दोघे तिथे जेवण करतात आणि दुपार संध्याकाळ घालवतात. आणि आता येते ती शनिवारची रात्र. सो मंगेश जो आहे तो घाबरट नव्हता, उलट तो खूप क्युरियस होता या सगळ्या गोष्टींमध्ये की असं नेमकी काय होतंय, हा आवाज नेमकी आपल्याला का ऐकू येतोय. आणि मंगेशच्या जागी दुसरा कोणी असता त्याने तर लगेच त्या फ्लॅटमधून पळ काढला असता. पण मंगेशला या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं होतं. असो, प्रसाद आणि मंगेश झोपी जातात आणि रात्री हा खेळ सावल्यांचा पुन्हा सुरू होतो. तोच श्वास घ्यायचा आवाज, तोच पावलांचा आवाज, तोच फॅन बंद होणे आणि तीच थंडगार हवा. आता ती थंड हवा सर्व दरवाजे खिडक्या बंद असताना येते, त्यामुळे खूप ही ऑड आहे. जर दरवाजा खिडक्या उघड्या असत्या आणि ही हवा आली असती तर काहीच वाटलं नसतं. असो, मंगेशला तर आता काही झोप येतच नाही. त्याला सतत वाटतं की कोणीतरी आपल्याकडे बघतंय. आणि त्याला ज्या दिशेने वाटत होतं ना की कोणीतरी आपल्याकडे बघतंय, तो त्या दिशेने बघतो तर त्याला दिसतं त्याचा भाऊ प्रसाद त्याच्याकडे एकटक स्माइलिंग फेसने बघत होता. तो असा स्माइल करत होता. मी तर खूप भामटा वाटत असेल, बट आणि हे सगळं अचानक घडलं. मंगेशला कळत नाही की हा असं काय करतोय. हा आत्ता झोपला होता आणि हा घोरत होता आणि दुसऱ्या क्षणाला तो एकटक माझ्याकडे बघून स्माइल करतोय. मंगेश त्याला विचारतो की प्रसाद काय झालं, का हसतोय. प्रसाद आता पुन्हा स्माइल करतो आणि एक स्त्री कशी आपले केस कानामागं घेते तसा प्रसाद त्याची केस कानामागे घेतो. आणि त्याला एवढी मोठी केससुद्धा नाही, पण तो सेम एका स्त्रीसारखं करत होता, जसं की प्रसादला कोणत्या तरी स्त्रीने झपाटलंय. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पूर्णपणे एका स्त्रीचे वाटत होते. आणि तेवढ्यात प्रसाद काहीतरी पुटपुटतो. तो स्माइल करून बोलतो, आता तुझी बारी. आणि मोठ्याने हसायला लागतो एखाद्या स्त्रीसारखं. पुरुषी हास्य नाही. मंगेश तर घाबरून त्याच्या जोरात एक कानाखाली देतो. आणि त्यानंतर प्रसाद जरा शुद्धीवर येतो. प्रसाद बोलतो की काय झालं, मला का मारतोय. आता मंगेशला कळत नाही की नक्की काय उत्तर द्यावं. तो बोलतो झोप, काही नाही, असंच मारलं मी. आता प्रसादचं डोकं एवढं जड पडलं होतं की त्याला मंगेशसोबत बोलायची काही एक इच्छा उरली नव्हती. तो लगेच झोपी जातो जसं की काही झालंच नाही. पण इकडे मंगेशची झोप तर आणखीच उडते. तो खाली जमिनीवर लेटून फक्त इकडे तिकडे डोळे फिरवत असतो. आणि तेवढ्यात त्याला दिसतं की त्याच्या डोक्यावरचा जो सीलिंग फॅन आहे त्यावरती कोणीतरी बाई लटकली आहे. तो पटकन उठून बाजूला उभा राहतो. उठून उभा राहिल्यानंतर त्याला ती बाई आपल्या डोळ्यासमोर खरंच आहे हे दिसतं. तिने फाशी घेतली आहे, तिने काळ्या कलरची साडी घातली आहे आणि ती त्या दोरीला लटकलेली बाई स्वतःभोवती फिरत होती. मंगेशने अजून तिचा चेहरा पाहिला नव्हता, कारण तो दुसऱ्या साईडला होता. तो फिरत फिरत आता मंगेशकडे येत होता. आता मंगेश जे डोळ्याने अनुभवतोय ना, त्याच्या जागी दुसरा कोणीही असता तरी तो बेशुद्ध पडला असता. पण मंगेशने खूप सारी हिंमत एकटून ठरवलं की नाही, आपल्याला या गोष्टीला सामोरं जावंच लागेल. आणि फायनली मंगेशला त्या बाईचा चेहरा दिसतो. ती एक सुंदर स्त्री होती. तिचे डोळे मिटलेले होते आणि तिची मान वाकडी लटकलेली होती. मंगेश तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहतो. तिच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नाही. तिचा चेहरा पांढरा सफेद पडलाय
आणि अचानकपणे ती डोळे उघडते आणि मान तिरकी लटकलेली असताना ती त्याच्याकडे बघून हसायला लागते. तुम्ही लोक फक्त हेच इमॅजिन करा की एक फाशी घेतलेली बाई ती गेली आहे आणि ती जर अचानकपणे हसायला लागते आपल्याकडे बघून, तर काय स्थिती होईल तुमची तिथे. मंगेश त्याची हिंमत एकदम बोलतो की कोण आहेस तू आणि इथे काय करते, आम्हाला का त्रास देते. आणि पुढचं वाक्य बोलण्याच्या आतच ती बाई तिथून गायब होते आणि दरवाजावरती ठकठक वाजतं. प्रसाद अजूनही गाढ झोपीत होता का बेशुद्ध होता काय माहिती, कारण एवढं सगळं आवाज आला असताना तो जागचा हल्लासुद्धा नव्हता. मंगेश आता घाबरत घाबरत दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर पुन्हा तीच थंड वाऱ्याची झुळूक त्याला आपल्या शरीरावरती जाणवते. पण यावेळेस त्या झुळकेमध्ये काहीतरी वेगळं होतं. यामध्ये आता त्याला एका स्त्रीच्या अत्तराचा वास येत होता. त्याला जाणवलं की ती जी मगाची स्त्री आहे ती आपल्या समोरून आपल्या रूममध्ये गेली आहे का कुठेतरी गेली आहे. बट त्याला त्या स्त्रीचा वास आला. तो जो सुगंध होता, तो जो अत्तर होता, त्याचा वास. आता तुम्हाला माहिती आहे नाही माहिती आय डोंट नो, बट जी भूतं असतात ती एक एनर्जी कॅरी करतात. ते स्वतः एक एनर्जी असतात आणि या एनर्जी आपल्या चारही आजूबाजूला असतात. प्रत्येक माणूस, प्रत्येक वस्तू एक वेगवेगळी एनर्जी कॅरी करतो. त्यामुळेच तुम्हाला मंदिरात गेल्यावरती पॉझिटिव्ह वाटतं आणि स्मशानात गेल्यावरती निगेटिव्ह, कारण ती त्या जागेची एनर्जी आहे. सो हवा, पाणी, वीज यामध्ये सुद्धा एनर्जी येते आणि या अत्तरामध्ये सुद्धा. परफ्यूमसुद्धा एक वेगळी एनर्जी कॅरी करतो आणि आपण कसे सुगंधाकडे अट्रॅक्ट होतो, त्या परफ्यूमकडे अट्रॅक्ट होतो, तशा ह्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा परफ्यूमकडे अट्रॅक्ट होतात. त्यांनासुद्धा हा वास येत असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का नाही आय डोंट नो, बट बरेच जण असे सांगतात, म्हणजे इन्व्हेस्टिगेटर्स किंवा जे काही जाणते लोक आहेत, की तुम्ही एखाद्याच्या फ्युनरलमध्ये गेलाय किंवा एखाद्या निगेटिव्ह ठिकाणी जाणार असाल तर ते तुम्हाला सांगतात की परफ्यूम, अत्तर वगैरे तसलं काही लावून जाऊ नका किंवा नवीन कपडेसुद्धा, कारण या सगळ्या गोष्टी या निगेटिव्ह एनर्जीजला अट्रॅक्ट करतात. आणि ऑफकोर्स हे मी नाही सांगत, हे इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात. असाच काहीसा त्या अत्तरचा, परफ्यूमचा सुगंध मंगेशला येतो. तो बाहेर कॉरिडॉरमध्ये इकडे तिकडे बघत उभाच असतो आणि तेवढ्यात त्याला दिसतं की मागच्या रात्री ज्या स्ट्रीट लाईट खाली एक सावली दिसली होती एका स्त्रीची, आता ती मगाची बाई त्या स्ट्रीट लाईट खाली उभी आहे. त्याला ती दिसते, तिने काळी साडी घातली आणि ती एकटक त्याच्याकडे बघते. आता ती बाई आपल्या हाताने मंगेशला इशारा करते की इथून निघून जा. म्हणजे ती बाई बोटाने इशारा त्या स्ट्रीट लाईट खालून करते, पण आवाज जो आहे ना तो त्याला त्याच्या फ्लॅटमधून मागून येत होता. की ती फ्लॅटमधून बोलते इथून निघून जा आणि तिथून ती बाई त्याला इशारा करते. मंगेश पटकन मागे वळतो आणि आतमध्ये येऊन प्रसादला उठवतो की प्रसाद उठ. पण प्रसादला उठवण्याच्या आतच प्रसाद स्वतःशीच काहीतरी झगडत असतो की कोणीतरी घट्ट पकडलंय. तो झोपेतून उठून बोलतो ती बाई माझ्या स्वप्नात आली होती. आता मंगेशला त्याला काही सांगायची गरज पडली नव्हती, कारण त्याने त्या बाईला स्वतः अनुभवलं होतं. त्यामुळे मंगेश आता बोलतो प्रसाद आपल्याला इथून निघायला हवं. त्यामुळे मंगेश आता त्याला बोलतो की प्रसाद आपल्याला इथून लवकर निघायला हवं. ते दोघे त्या रूमच्या बाहेर पळत सुटतात. ते खाली ग्राउंड फ्लोअरवरती येत असताना त्यांना एक फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसतो आणि त्या फ्लॅटच्या दरवाजामध्ये ते म्हातारी जे कपल असतं ते त्यांना आतमध्ये येण्याचा इशारा करतं. मंगेश मग त्यांच्या दिशेने वळतो. ते दोघे त्यांना आतमध्ये घेतात आणि विचारतात, पोरांनो तुमच्यासोबत जे काही झालं ते आम्हाला माहिती आहे. ती म्हातारी डायरेक्ट बोलते की ती जी डायन आहे ती अजूनही तशीच आहे. खूप रागात ती बोलते. मंगेश त्या म्हातारीला विचारतो की कोण आहे ती बाई आणि आम्हाला का त्रास देतीये. तेव्हा आता ती म्हातारी बोलते ती आहे सुमन. ती माझ्याच वयाची आहे, पण तिने वयाच्या 40व्या वर्षी त्याच फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती त्या फॅनला लटकून. आणि आता त्या गोष्टीला साधारण 35-40 वर्ष झाली असतील. तेव्हा आम्ही या बिल्डिंगमध्ये नवीनच राहायला आलो होतो आणि तितक्यातच ही घटना घडली होती. मंगेश विचारतो की तिने नक्की असं का केलं. त्यावरती म्हातारी सांगते की ती तिच्या नवऱ्याला कंटाळली होती. तिचा नवरा हा सतत तिला मारहाण करायचा, तिच्यावरती संशय घ्यायचा आणि त्याच रागात तिने एक दिवशी ठरवलं की आपल्याला या जगात जगायचं नाही आहे. आणि त्यानंतर ती तिथे गळफास घेते. ती तिचं शरीर तर संपवते, पण तिची आत्मा अजूनही तशीच आहे. आणि गेले 35-40 वर्ष आम्ही इथे राहतोय, पण एकही जण त्या फ्लॅटमध्ये 1 महिन्याच्या वरती टिकला नाही. ती फक्त त्या मधल्या फ्लोअरच्या फ्लॅटमध्येच असते. आम्ही वरच्या फ्लोअरवरती कधीच जात नाही आणि ती सुद्धा खाली येत नाही. ती फक्त त्या मधल्या फ्लोअरवरतीच असते.
ती म्हातारी आणखी पुढे बोलते की बाळांनो, तुम्ही तुमची दुसरीकडे रूम बघा, जागा बघा आणि तिकडे जा, पण इथे अजिबात थांबू नका. यानंतर ते दोघे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतात. पण अजूनही तो जो भयानक अनुभव आहे तो त्यांचा पाठलाग सोडत नाही. स्टील अजूनही प्रसादला कधी कधी ती बाई त्याच्या स्वप्नात येते. मंगेशला सुद्धा अजूनही मध्यरात्री अचानकपणे जाग येते. पण आता एवढं काही त्यांच्यासोबत होत नाही आणि या गोष्टी आता कमी पण झाल्यात. आणि ऑफकोर्स ही जी स्टोरी होती ही किती खरी आणि किती खोटी याचा दावा फक्त मंगेशच करू शकतो. सो ही होती आपली आजची अपडेट, पुण्यातल्या एका हॉन्टेड हाऊसची स्टोरी. जर का तुम्हाला सुद्धा असे काही विचित्र अनुभव आले असतील तर तुम्ही मला मेल करू शकता. मेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता, कारण आपल्या चॅनलला जवळजवळ 80% लोकांनी सबस्क्राईबच केलेलं नाही आहे. सो प्लीज सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली. आणि जाण्याआधी एक प्रो टिप, तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेलात आणि तुम्हाला तिथे वेगळं काही जाणवत असेल तर तिथून कल्टी मारायला अजिबात विसरू नका. पीस आउट.